पहली गेंद के साथ प्रतीक पाटिल। पहली गेंद वहां पर देखना है, इस गेंद के ऊपर स्वीप स्ट्रोक लगाने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने और सिंगल रन इस गेंद के ऊपर। तो आज के दिन का ये दूसरा मैच अभी अभी शुरू हुआ है। पहली गेंद के ऊपर सिंगल रन पूरा किया वहां बल्लेबाज ने और खाता खुलता हुआ विक्टोरियन स्पोर्ट्स का। इस बार बहुत ही बेहतरीन गेंद और आउट। मोहम्मद के रूप में विकेट गिरता हुआ यहां पर विक्टोरियन स्पोर्ट्स का। दूसरी गेंद के ऊपर इस वक्त विकेट गिर चुका है। स्वीप स्ट्रोक लगाने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, लेकिन गेंद की लाइन को पूरी तरह से मिस कर बैठे थे। बिल्कुल विकेटों के सामने पाए गए और अपना विकेट गंवाते हुए निराश कदमों से इस वक्त डगआउट की तरफ वापस लौटते हुए मोहम्मद। अगर हम दो गेंदों की बात करें संदेश, तो उतनी बेहतर शुरुआत नहीं हो पाई है क्योंकि दूसरी गेंद के ऊपर विकेट गिरा है। नए बल्लेबाज अब आते हुए अरफात। मेमन ट्रॉफी में ये दोनों टीमें खेली थी, जहां पर विक्टोरियन स्पोर्ट्स को जीत मिली थी और हुसैन की वो पारी बहुत ही बेहतरीन उनकी वो पारी रही थी। प्रतीक पाटिल विकेट लेने के बाद नए बल्लेबाज अरफात। बहुत ही बेहतरीन तरीके से वहां पर स्टंप को कवर करके इस गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने। नीचे बैकलिप से इस गेंद को खेला है। सिंगल रन इस गेंद के ऊपर, स्कोर 2 पर जा पहुंचा है। एक विकेट गंवाने के बाद विक्टोरियन स्पोर्ट्स। नए बल्लेबाज अरफात अच्छी तरीके से इस गेंद को खेल दिया था वहां, लेकिन पहले ओवर में हम देख रहे हैं कि प्रतीक पाटिल शानदार गेंदबाजी करते हुए, लेकिन पहला जो मुकाबला रहा संदेश गजब का वो मुकाबला रहा था। और इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर मिडल में इस गेंद को रखा था और नीचे बैकलिप से एक बार फिर से वहां पर इस गेंद को टर्न कर दिया ऑन साइड की दिशा में वहां जावेद फारूकी ने। जावेद फारूकी जो इस ग्राउंड पर हमेशा हम देखते हैं कि अच्छी बल्लेबाजी करते हैं। ट्वेंटी प्लस जो रन है बहुत ज्यादा बार इस ग्राउंड पर चेस किए है जावेद फारूकी ने। उसी बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे बल्लेबाज अरफात, लेकिन अच्छी गेंद एक बार फिर से देखने को मिली है प्रतीक पाटिल द्वारा। पहले ओवर में हम देख रहे हैं कि उतनी खुलकर बल्लेबाजी नहीं हो पा रही है। विकेट भी गिरा है और अब तक रन बने हैं सिर्फ 3। एक और अच्छी गेंद वहां पर तो पहले ओवर की यहां समाप्ति होती हुई और स्कोर अब तक बना है 4। एक विकेट गंवाने के बाद विक्टोरियन स्पोर्ट्स। शुरुआत हम देखें संदेश तो उतनी बेहतर नहीं हुई है। एक विकेट भी गिरा और 4 रन बने हैं, लेकिन अभी भी काफ़ी खेल बचा हुआ है। 5 ओवर का खेल अभी भी यहाँ से बचा हुआ है। और अगर हम विक्टोरियन की बात करें तो बल्लेबाजी काफ़ी मजबूत है उनके पास। नक्कीच पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटील याने जबरदस्त कामगिरी केली आणि चांगली सुरुवात करून दिली आहे धनशैली कुक्सेस टीम संघाला। तिथून विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला नक्की टार्गेट जो आहे 70+ नक्कीच येणं गरजेचं आहे। जेवढा मोठा टार्गेट असेल तेवढंच चांगलं चेसिंग देखील पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तो पहले ओवर में अच्छी गेंदबाजी और अब दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार। पहली गेंद वहां पर शॉर्ट गेंद कट करना चाहते थे इस गेंद को वहां बल्लेबाज अरफात। डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए भावेश पवार। स्कोर अभी भी रुका हुआ है 4 रन 1 विकेट गंवाने के बाद ओवर नंबर 2 का खेल चलता हुआ।
एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद, वहां पर बाहर की तरफ इस गेंद को निकाला और ऑन साइड में खेलना चाहते थे वहां बल्लेबाज। अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश की इस गेंद के ऊपर, लेकिन फिर से डॉट गेंद। भावेश पवार हर फन मौला खिलाड़ी, क्रिकेट का हर फन इनके अंदर है। भूल भुलैया गेंदबाजी, कुछ भी समझ नहीं पा रहे वहां पर युवा बल्लेबाज अरफात। लगातार 3 की 3 गेंद डॉट। शानदार गेंदबाजी देखने को मिलती हुई जिस तरह से पहले ओवर में गेंदबाजी रही और दूसरे ओवर में भी। इस बार देखना है वहां पर विकेटों के बीच में गेंद आ रही थी और झाड़ू स्ट्रोक इस बार लगाया इस गेंद के ऊपर वहां बल्लेबाज ने। सिंगल रन अब जाकर आता हुआ और इसी बीच वहां पर ओवर तो और अब दूसरा रन भी पूरा करते हुए बल्लेबाज देखना है। और ये देखिए 3 रन। धनेश 11 कुकसे जैसी बड़ी टीम, उनसे ये अपेक्षा हम नहीं करते संदेश, जिस तरह से यहाँ पर खेल देखने को मिल रहा है। गेंदबाज तो अच्छी गेंदबाजी कर रहे, लेकिन कभी गेंद इधर तो कभी उधर और 3 रन बीच में। नक्कीच सर्व जे सर्व चांगले खेळाडू आहेत अशा चुका होत असतात। मजर खान मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये या चुका देखील टाळाव्या लागतील। बहुत ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने। गेंद की लाइन में आकर खेलना चाहते हैं, लेकिन एक बार फिर से अच्छी गेंद वहां पर डॉट। इस ओवर में अब तक 5 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए और स्कोर 7 रन। इस बार वहां नीचे बैकलिप से इस गेंद को खेल दिया, कवर की दिशा में देखना है। सूरज बहुत दूर से आते हैं, उसी बीच वहां पर दूसरे के लिए पलट चुके हैं और वो भी पूरा करते हुए। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन देखने को मिल रही है जावेद और अरफात के बीच में। तो ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति और स्कोर अब तक बना है 9, 1 विकेट गंवाने के बाद। नक्कीच एक चांगली सुरुवात देखील तुम्हाला पाहायला मिळते धनेश एलुंग कुकसे संघाच्या माध्यमातून। प्रतीक पाटील यांनी देखील चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये। भावेश पवारचं लाजवाब षटक तुम्हाला पाहायला मिळाला। तब्बल 4 चेंडू डॉट केले आणि 2 चेंडूवर 5 धावा खर्च केला भावेश पवार याने। आणि माटीची विकेट म्हटल्यानंतर मजरे खान तुला देखील माहिती आहे भावेश पवार नक्कीच एक जबरदस्त घातक गोलंदाज म्हणून नक्कीच गोलंदाजी करत असतो। जी बिल्कुल, लाजवाब गेंदबाजी देखने को मिली है दोनों गेंदबाजों द्वारा और एक बार फिर से अब एक और बेहतरीन गेंदबाज यासिर शेख को बुलाया गया है। अब तक हम देख रहे कि 2 गेंदबाजों का यूज किया गया और अब तीसरे ओवर में भी एक नए गेंदबाज को बुलाया गया है। यासिर यासिर शेख तीसरा ओवर लेकर आते हुए। देखिए संदेश, आपको बताता चलूं कि 2018 में सिटी इमर्जिंग का टूर्नामेंट रहा था यासिर शेख का और उसमें पहली बार मुझको मौका दिया था यासिर ने कमेंट्री करने का। यासिर गेंदबाजी की शुरुआत करते हुए सामना करेंगे अरफात। पहली गेंद वहां पर काफी तेज स्ट्रोक खेल दिया इस गेंद के ऊपर, देखना गैप में गेंद जाती हुई और कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर इस वक्त आता हुआ अरफात के बल्ले से अलॉन्ग द कारपेट, काफी तेज ही स्ट्रोक खेला कॉ कॉर्नर की दिशा में 4 रन। प्रयत्न चांगले पाहायला मिळाले होते तिथे, मात्र चेंडू अडवता आला नाहीये। सूरज किनी होते तिथे चौकाराने आता एक पारीला मी म्हणेल की सुरुवात खऱ्या अर्थाने केली आहे अरफात याने। 13 धावा फलकावर। जी बिल्कुल, पहले 2 ओवर में उतने रन नहीं बटोर पाए बल्लेबाज, लेकिन यहां पर हम देख रहे कि तीसरे ओवर की पहली गेंद और अच्छा स्ट्रोक वहां पर अरफात के बल्ले से। एक बार फिर से वहां पर बड़े हिट की तरफ गए थे, लेकिन इस बार सही तरीके से टाइम नहीं कर पाए। एक बार फिर से वहां सूरज, इस बार अच्छी फील्डिंग होती हुई। हालांकि वो जो गेंद खेली थी काफी तेज चली गई थी और आउटफील्ड हम देख सकते हैं काफी तेज आउटफील्ड है। 1 रन की मदद से स्कोर अब 14 रन, 1 विकेट गंवाने के बाद। आउट होने वाले बल्लेबाज मोहम्मद रहे हैं जो 0 पर आउट हुए, लेकिन ये बल्लेबाज एक छोटी सी पार्टनरशिप बनाते हुए जावेद और अरफात। एक अच्छा मुकाबला इस वक्त चलता हुआ।
इस बार गेंद की लाइन से हटकर खेलने की कोशिश की वहां बल्लेबाज ने, विकेटों के ऊपर से ये गेंद निकलती हुई डॉट। बहुत ज्यादा सफल हो गए थे, बिल्कुल गेंद की लाइन को मिस कर बैठे थे वहां पर बल्लेबाज जावेद फारूकी। इसके बाद जो होने वाला मुकाबला है रिद्धि सिद्धि कालेर और एमएससी नागांव के बीच में रहेगा। दोनों कैप्टन टॉस के लिए आपको आना है। इस बार वहां पर गति परिवर्तन, लेकिन पहले पढ़ लिया था इस गेंद को और नीचे बैकलिप से टर्न कर दिया इस गेंद को। आदित्य भोयर वहां पर मौजूद है, सिंगल रन इस गेंद के ऊपर, स्कोर 15 पर। इस बार बड़े हिट की तरफ गए, वहां पर बल्ले के अंदर आकर गेंद लगी थी, चाइनीज कट, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई डॉट गेंद। तो कुछ अच्छी गेंदें और कुछ अच्छे स्ट्रोक भी देखने को मिली है इस ओव्हर में। नक्कीच चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. या श्रेयाच्या माध्यमातून एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे, मात्र मातीच्या विकेटवर नक्कीच चांगली गोलंदाजी, कधी स्लोअर कधी गुडलँड्सवर देखील चेंडू टाकले जातात. इस बार फुल टॉस गेंद, लेकिन देखना है वहां पर ऊंचाई ज्यादा है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और अरफात की पारी समाप्त। फुल टॉस गेंद थी, लेकिन हमने देखा कि बहुत बेहतर टाइमिंग देखने को नहीं मिली, ऊंचाई ज्यादा थी और लंबाई कम। मोस्ट वेलकम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स नक्कीच देण्यात आलेला आहे. आमचे मित्र कल्पेश गुलवी यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मित्रांनो, आपण जो टॉस बॉक्स पाहता या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बलिराम रामचंद्र गुलवी आमच्या काकांच्या नावाचा आहे. आज जरी आमच्यामध्ये नाहीत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्याकरिता आज सुंदर असा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. ते स्पॉन्सर आहे तर कल्पेश गुलवी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच मनोज दिवेकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमाल आणि धमाल मजर पाहायला मिळाली. 3 षटकाच्या समाप्तीवर फक्त आणि फक्त 15 धावा दापलकावर. 5ची सरासरी कुठेतरी धोकादायक ठरू शकतो विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर पहले 3 ओवर हुए और 15 रन बने, 5 के आस्किंग रन रेट से इस वक्त आगे बढ़ती हुई विक्टोरियन स्पोर्ट्स। लेकिन अभी भी अगर हम देखें तो 3 ओवर का खेल बचा हुआ है। नए बल्लेबाज आए हैं शाकिब खान। नक्कीच नवीन फलंदाज साकिब खान आलाय. एक डावखोरा गोलंदाज देखील चांगला आहे, तितकंच घातक फलंदाज देखील आहे मजर. धावा बनवू शकतात इथं. आता गोलंदाज पहा कोण, भावेश पवार कंटिन्यू गोलंदाजी करेल. चौथ्या षटकाला सुरुवात सामने गॅलरी इन कडून. डावखुऱ्याचा हा गोलंदाज भावेश पवार. प्रत्येक क्षेत्रामध्ये भावेश बॅटिंग, फिल्डिंग, गोलंदाजी हर फन त्याच्यामध्ये आहे. सुरुवात पहा किती चांगली आहे, एस्ट्यांच्या वरतून चेंडू लँड झालाय. चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. गुड मॉर्निंग. जी बिल्कुल, यहाँ पर हम देख रहे हैं कि लगातार बहुत ज़्यादा सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं और गेंदबाज की तारीफ करना होगी, क्योंकि पहले पढ़ ले रहे हैं और विकेटों के ऊपर से गेंद जा रही है। लेकिन इस बार वहां पर अपने आप को रूम देकर इस गेंद को खेल दिया है कवर की दिशा में वहां बल्लेबाज ने। नक्कीच एक चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. फक्त एकच धाव मिळाली आहे. जबरदस्त टीम, पॅक टीम पाहायला मिळते. धनेश 11 जबरदस्त कामगिरी केली धनेश 11 कुकसे टीम संघाने. दीपक मडवी एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय. तसेच आपण पाहतो विकेट कीपर अजय. जबरदस्त कामगिरी. प्रतीक पाटील देखील आहे टीममध्ये. सर्वचे सर्व चांगलंच खेळत आहेत. कुमार गुण, साकिब खान सज्ज आहे खेळण्यासाठी. ऑन साईडला खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. कुठल्या सर हलकासा बॉम्ब्स मिळाला. पिचिंग चांगली होते आणि खेळपट्टी भरपूर साथ देते सकाळपासून आपण पाहतो गोलंदाजांना. जी बिल्कुल, आज हम देख रहे हैं कि पहले मुकाबले में जिस तरह से गेंदबाजी देखने को मिली है, पहले जय मोसबा पिंपलाज और उसके बाद मैगी, आणि यावेळेस भावेश पवार. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. जबरदस्ती सुपर जॉब. जेव्हा जेव्हा भावेश पवार गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा नक्कीच फलंदाज कुठेतरी स्ट्रोक शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. मी नेहमी या चेंडूनंतर उल्लेख करेल मी भावेश. ओ लेग स्टंपच्या बाहेर एस्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू तर हलकासा एस्ट्यानं मिस करून जात आहे. पंचांचा वाईट सेशन होतं. एक्स्ट्रा धाव मिळत आहे.
मी नेहमी आमचे जेव्हा खेळाडू इथे प्रॅक्टिस करतात ना मजर, तेव्हा मी त्यांना नेहमी सांगत असतो की भावेशला फक्त 8 किंवा 10 धावा जरी आल्या ना तरी चांगला तुम्ही खेळू शकता. हे पहा, स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. जेव्हा चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न करता पण त्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये फसले जाता तुम्ही. तर नक्कीच सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे, तिला नक्कीच तिचा वापर करा. भावेच्या अगेन्स्ट एक सिंगल धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी, तब्बल 2 षटकांचा खेळ भावेचा समाप्त झाला. आणि काय गोलंदाजी केली भावेशाने. 2 षटक त्याने टाकलेले आहेत, 8 धावा खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी मजर पाहायला मिळत आहे. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली है अपने 2 ओवर में सिर्फ 8 रन, ओवर की समाप्ति 4 ओवर की समाप्ति और स्कोर 18 रन, 2 विकेटें गंवाने के बाद विक्टोरियन स्पोर्ट्स. 4 षटकांचा खेळ मजर समाप्त झाला, धावा फक्त 18 धावा धावफलकावर. असं वाटलं तर की विक्टोरियन स्पोर्ट्स संघ एक चांगला टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये आहे, मात्र इथून धावा बनवणं थोडंसं कटिंग झालं आहे. आणि मातीची विकेट पाटापिजा आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेताना धनेश्वरी कुकचे टीम. अजून नक्कीच आपण बघता युवा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आलाय. विनीत माली आलाय, मानकुली एक्सप्रेस एक जबरदस्त गोलंदाज. पाहूया आपण कोणत्या प्रकारे गोलंदाजी होत आहे 5व्या षटकाला. इथून आता नक्कीच चांगले स्ट्रोक षटकार चौकार येणं गरजेचं आहे. तुम्ही जर BC फॉर फॉरवर्ड केलं तर 50 धावांचा टार्गेट देखील एक चांगला टार्गेट होऊ शकतो. कारण साकिब देखील चांगली गोलंदाजी करू शकतो, जावेद देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. दुसऱ्या डावामध्ये धावा ज्या आहेत 50च्या लगभग आसपास असणं गरजेचं आहे. धावा फक्त आणि फक्त धावफलकावर तुम्हाला 18 धावा पाहायला मिळतात. महत्त्वाचे 2 विकेट मोहम्मद आणि अरफात आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. विनीत पहिला चेंडू RK पाटील स्टॅन कडून, उलटा चेंडू ऑन साईडला. साकिब खानला अशा प्रकारचा चेंडू टाकला तर नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेईल. आणि हा पहिल्या डावातील पहिला षटकार साकिब खान याच्या बॅटमधून. बहुत बेहतरीन स्ट्रोक वहां पर इस वक्त शाकिब खान के बल्ले से आता हुआ. देखिए पहले 4 ओवर में उतने रन नहीं जोड़ पाए थे बल्लेबाज, लेकिन जैसे ही यहाँ पर 5वें ओवर की शुरुआत हुई है गजब का स्ट्रोक लगा दिया है बल्लेबाज शाकिब ने. नक्कीच सुरुवात केली आहे साकिब खान याने. साकिब याला देखील मी भरपूर वर्षापासून ओळखतोय, चांगला क्रिकेटर आहे, आमच्या सोबत भरपूर सराव केलाय त्याने. नक्कीच खेळपट्टीचा त्याला देखील पुरेपूर फायदा आहे. पाहूया पुढील चेंडू कोणत्या प्रकारे टाकला जाईल विनीत याच्या माध्यमातून. हा चेंडू बघितला आपण, पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला, बाहेरच्या दिशेने कट झालाय चेंडू. श्रेष्ठकाच्या हातामध्ये डॉट चेंडूने कमबॅक पाहायला मिळत आहे विनीत याचं. अच्छी वापसी देखने को मिली वहां पर इस बार विनीत द्वारा, जब पिछली गेंद के ऊपर सिक्सर, इस बार बेहतरीन डिलीवरी, बाहर की तरफ गेंद को निकाला था डॉट. चांगला क्रिकेट विनीत याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज विनीत समोरच्या दिशेने केलाय, शतरक्षक आहे तिथे मात्र थांबणार नाहीये चेंडू, सीमा पार, षटकार. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है, एक हमारी एक तुम्हारी. इस ओवर में दूसरा सिक्सर आता हुआ खानों में खान शाकिब खान के बल्ले से. नक्कीच जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली आहे साकिब खान याने. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतात. विनीत मालीच्या अगेन्स्ट 2 षटकार. गोलंदाज विनीत माली होलसेल मध्ये नक्कीच धावा खर्च करताना आपल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केलेत. RK पाटील स्टॅन कडून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अजून एक ऑन साईडला खेळलाय, शतरक्षक आहे तिथे टीमचे कॅप्टन. अतिशय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. कॅच नक्कीच ड्रॉप झाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना साकिब खान 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जी बिल्कुल, कैच वहां पर छूटा है. आदित्य भोईर वहां पर मौजूद थे, बहुत ज्यादा आगे की तरफ निकल आए थे वहां पर आदित्य, तो जीवनदान मिलता हुआ इस वक्त शाकिब को. लेकिन जिस तरह से बल्लेबाजी हो रही शाकिब द्वारा और उनका क्या छूटना, ये अच्छे संकेत नहीं है. नक्कीच भरपूर पुढे निघून आले होते आणि नक्कीच प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट साकिब याच्या माध्यमातून. धावा आता धावफलकावर लागल्या जात आहेत 32 धावा. आता म्हणू शकता का आपण धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मोस्ट वेलकम आमचे मित्र
घोडसे बी संघाला जेव्हा जेव्हा आपण खेळताना बघतो तेव्हा संदेश केने यांना आपण नक्कीच बघत असतो. एक डावखुरी आता जबरदस्त फलंदाज आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत संदेश केने, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनीत ऑन साइडला अजून एक साकिब खान याच्या बॅटमधून वाइडिश मिड विकेटच्या बाहेर खणखणीत षटकार. इसीलिए मैंने कहा था कि जो कैच छूटा है ना वो अच्छे संकेत नहीं है. कैच छूटने के बाद फिर से सिक्सर आता हुआ शाकिब के बल्ले से और इस ओवर का ये तीसरा सिक्सर. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिल रही है शाकिब खान द्वारा. सिक्सर की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 38 पर. 38 धावा धावपलकावर लागलेले आहे. साकिबचं मूड थोडंसं कडक आहे. ज्या प्रकारची कडक फटकेबाजी पाहायला मिळते. तो महंगा ओवर यहाँ पर विनीत माली का अब तक 5 गेंदों में 20 रन खर्च किए. नक्कीच जी गोलंदाजी प्रतीक भावेश याशीर यांच्या माध्यमातून झाली होती ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाही विनीत माली याच्या माध्यमातून. आणि होलसेल मध्ये धावा खर्च करताना शेवटचा चेंडू आहे षटकातील आणि साकिब खान पुन्हा एकदा. ऐसा लग रहा है की कडक नाश्ता किया आज साकिब ने. चांगली फटकेबाजी. ओहो अजून एक आपण बघितला हा चेंडू देखील बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 39 धावा धावपलकावर 39 रन. तो महंगा ओवर यहाँ पर समाप्त हुआ है. 21 रन 21 रन खर्च किए. पहले 4 ओवर में उतने रन नहीं जोड़ पाए थे, 18 रन बने, लेकिन ये ओवर में 21 रन. तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली है शाकिब खान द्वारा. ओवर की समाप्ति हो चुकी है, 5 ओवर की समाप्ति और स्कोर 39 रन. अब देखना है कि लास्ट ओवर में किस तरह से बल्लेबाजी रहेंगी. जावेद फारूकी ने अब तक अपने आप को रोके रखा है. नक्कीच पाहूया आता शेवटचा स्लॉगरचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाच्या माध्यमातून. ऑप्शन भरपूर आहेत. धनेश इलेव्हन कुक्से संघाकडे दीपक मडवी सर देखील चांगली गोलंदाजी करू शकतं. आता सध्या जर विचार केला आपण तर याशीर याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. बाबेचे 2 षटक कंप्लीट झालेले आहेत. प्रतीकने देखील चांगली कामगिरी केली आहे आणि इथे आपण आता पाहतोय शेवटच्या षटकासाठी याशीर याला कंटिन्यू ठेवलाय कप्तानने. थोडंसं वेळ कमी खर्च करा आपण. श्यामने गॅलरी एन कडून गोलंदाजी केली जाईल. वेगवान गतीचा हा गोलंदाज आहे. पाहूया स्लॉगर षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी की चांगली फलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रतीक गलीमध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करताना. ऑफ साईडला जर बघितलं आपण इनफिल्डच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर घेऱ्यावर आपण पाहतोय नक्कीच डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं 2 खेळाडू भावेश पवार आणि सूरज केने. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू स्लॉगरचा मिसफील्ड पाहायला मिळतोय. चांगला बॅकअप कुमार याच्या माध्यमातून. आता इथे मोठा विकेट मिळाला इथे साकिब खान. जी बिल्कुल, बड़ा विकेट शाकिब खान जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. पिछले ओवर में 3 सिक्सर लगाए थे, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं कि दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवा दिया. लेकिन अच्छी बल्लेबाजी करके वापस लौटते हुए अपना काम पूरा किया है शाकिब खान ने. नक्कीच अगदी बरोबर आपण उल्लेख केला. कारण की जो काम करत होतो तो काम नक्कीच गोलंदाजांनी देखील केलाय. या नक्कीच स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 4 चेंडू बॉक्स देण्यात आलेले आहेत. चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. माननीय श्री विनोद पांडुरंग गुलवी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 40 धावा. कुठेतरी येणारे जे चेंडू बाकी आहेत या चेंडूंना धावा बनवण्याचं काम फलंदाजांना करावं लागेल. रवीश नवीन फलंदाज खेळपट्टीवर. नेहमी त्याच्या चेहऱ्यावर स्मित असतो. हास्य सम्राट म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर एक विनोदी फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला. बॅटवर घेतला लॉंग ऑनवर चेंडूला फील केली जाते. योगी याच्याकडून झाली आहे चुकी आणि चुकीमध्ये सापडलाय. अजून चेंडू सापडला नाहीये. मात्र मिळाला तर हिट डायरेक्ट हिट करायला आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय जावेद. तो यहाँ पर जावेद का विकेट भी गिरता हुआ. लगातार 2 बल्लेबाज रनआउट होकर वापस लौटते हुए. पहले शाकिब और अब जावेद.
जावेद आऊट झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दानिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. देखिए आज हम देख रहे हैं टीम में कि आज शेखर दलवी भी नहीं है, हुसैन भी नहीं है और केदार पाटिल भी टीम में नजर नहीं आ रहे. नक्कीच कुठेतरी खेळाडूची कमतरता आहे. मात्र सुरुवात साकिबने चांगली केली होती, कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत थांबायचं होतं त्याला. मात्र इथे निराश पावलाने देखील जावेद देखील परतलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला. मी विनोदी नाहीये, माझ्या चेहऱ्याने मी हास्य आहे. मात्र मला जेव्हा जेव्हा बॅटिंगला पाठवलंय तेव्हा तेव्हा मी माझं 100% देण्याचा प्रयत्न केलाय. हा षटकार रविशच्या बॅटमधून. गुड शॉट. जी बिल्कुल, ये खिलाड़ी कुछ भी कर सकता है. क्या स्ट्रोक लगाया वहां पर इस गेंद के ऊपर, गेंद की लाइन में और मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए. आणि स्ट्रोक कोणाच्या समोर केलाय? याशिर शेखच्या समोर अशा प्रकारचा स्ट्रोक नक्कीच जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच आज त्यांनी दाखवून दिलाय मी जरी बीपीएल ला अनसोल्ड झालोय मात्र माझा परफॉर्मन्स मी 100% देण्याचा प्रयत्न करेलच. आणि तो दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रवीश. जी बिल्कुल, लेकिन जो टीमों ने रविश के ऊपर बोली नहीं लगे, बाद में वो टीमों ने पछताया है कि क्यों रविश को हमने मिस कर दिया. नक्कीच रविशचा फॉर्म या खेळपट्टीवर नक्कीच येणं चांगली बाबा आहे विक्टोरियन स्पोर्ट्स संघासाठी. 47 धावा. विशाल पाटील नो स्ट्राईक वर आपण पाहतोय. स्ट्राईकची वाट पाहतोय मात्र रवीचे प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. हो, अजून एक कडक शॉट केलाच होता, बॅटवर आला नाहीये. एक षटकार आला होता, त्यानंतर दुसरा देखील प्रयत्न त्याचं पाहायला मिळाले. चांगला कमबॅक, चांगला गोलंदाज आहे याशिर शेख. याला देखील डॉट चेंडू करायचं होतं. धाव संख्या 47 धावा. असं वाटलं होतं की 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल धनेश एलेवन कुस्ती संघाच्या माध्यमातून. मात्र धावा साकिब खान याने 3 षटकार लगवलेले आहेत या इनिंग मध्ये. आणि आता रवीश याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आपण जो सामना पाहता मित्रांनो, एका बाजूला फलंदाजी करताना विक्टोरियन स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला धनेश एलेवन कुस्ती टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रन अप याशिर शेख. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेले आहेत. चांगला कमबॅक पाहायला मिळतंय. जी बिल्कुल, अब अच्छी गेंदबाजी वहां पर देखने को मिल रही है यासिर शेख द्वारा. एक सिक्सर जरूर लगा लेकिन उसके बाद गजब की वापसी, लगातार 2 गेंदे डॉट. नक्कीच शेवटचा चेंडू आहे, आखरी गेंद बची इस ओव्हर की. एक मोठा स्ट्रोक नक्कीच येणं गरजेचं आहे. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना शेवटच्या चेंडूला बॅटवर आला नाहीये. भावेश पवार आहे शॉर्ट टर्नमॅनवर. एक धाव कंप्लीट, दुसरं धाव भावेश आहेत तर मिळणार नाहीये. पहा डायरेक्ट हिट भावेश पवार. आणि नक्कीच पंचांचा इशारा येतो की हा रनआउट होतोय फलंदाज. आणि 1 शॉट म्हणजे एकही धाव नाहीये या चेंडूवर, एकही धाव नाहीये. जी बिल्कुल, यहाँ पर हम देख रहे हैं कि लास्ट गेंद के ऊपर दूसरे रन के लिए पलटे थे, लेकिन जो नॉन स्ट्राइकर खिलाड़ी थे उन्होंने तो रन कंप्लीट ही नहीं किया था. गरीबी में आटा गीला. कितना हुआ? तो पहले बल्लेबाजी करते हुए विक्टोरियन स्पोर्ट्स ने रन बनाए हैं 47 और 48 का टारगेट रहेगा धनेश एलेवन कुक्से के सामने. पहले बल्लेबाजी शोएब मेमन फेम टीम विक्टोरियन स्पोर्ट्स ने की और 47 रन बनाए. और अब 48 का टारगेट है पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम धनेश एलेवन कुक्से के सामने. तर मित्रांनो माझ्याकडे वेळ आहे. नक्कीच आपण ज्याने ज्याने या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं आवर्जून आपण नाव. सर्वप्रथम आपण VIP टाईजवर आपण पाहताय टीव्ही मॉनिटरवर, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं सन्मान वाढवणारे सन्मान चिन्ह जे आहेत प्रल्हादजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तसं योगीजी गुलवी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय प्रल्हाद नाईक साहेबांच्या सोबत कल्पेश गुलवी
देखील उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. स्वर्गीय बलिराम रामचंद्र गुळवी आमच्या काकांच्या नावाचा हा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच आमचे मित्र मनोज दिवेकर हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. उपस्थित या व्यासपीठावर आपण पाहतोय संदीपजी ठाकरे देखील आहेत त्यांच्यासोबत. आपण हे पाहू शकता केबल नेटवर्क आणि संदीप नेटचे प्रोप्रायटर मित्रांनो, ज्यांनी आम्हाला नेट स्पॉन्सर केलेला आहे नक्कीच संदीप पाटील आणि प्रदीप पाटील. हे आपण पाहू शकता प्रदीप पाटील, मनोहर जोशी आणि प्रल्हादजी नाईक आणि संतोष सर यांचे फोटो देखील दाखवले जात आहेत टीम मंडळच्या माध्यमातून. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे सच्चे चाहते इथे उपस्थित झालेले आहेत. हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण पाहतोय रणजित नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत आणि गजेंद्र गुळवी आमचे भाऊ हे देखील उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मित्रांनो, जय बजरंग चषक 2023 या स्पर्धेला उपस्थित पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. जय बजरंग मित्रमंडळ टेमगरपाडा भादवल यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट अनेक वर्ष सातत्याने ज्याने खऱ्या अर्थाने खरं प्रेम केलं विश्वनाथ महाराज नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. 48 धावांचं आव्हान आहे. 48 रन बनाने धनेश 11 कुकसे टीम को. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुण्यांचं आपण पाहतोय. अनेक वर्ष सातत्याने जयदुर्गा टीम जेव्हा जेव्हा खेळली या गावासाठी तेव्हा विश्वनाथ महाराज नाईक यांचं विशेष सहकार्य आणि कोच म्हणून नेहमी चांगलं काम राहिलेलं आहे. चांगले मार्गदर्शक देखील आहेत आमचे. आणि तसेच रणजित नाईक साहेबांच्या बद्दल मी एकच सांगेल, जेव्हा जेव्हा गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या मित्रांनो, ट्रिपल एचच्या माध्यमातून आणि त्यांचं एक स्वतःचं चॅनल देखील आहे, त्या चॅनल देखील संपूर्ण गावामध्ये ते नक्कीच लाईव्ह प्रोग्राम दाखवत असतात. रणजित नाईक साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तसेच गजेंद्र गुळवी साहेबांच्या बद्दल देखील मी इतकंच सांगेल, जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर कोणताही कार्यक्रम कोणतीही स्पर्धा असू द्या नक्कीच विशेष सहकार्य महत्त्वाचं असतो त्यांचं. आणि प्रल्हाद नाईक एक लेजंड क्रिकेटर देखील आहेत आणि या स्पर्धेला नक्कीच सन्मान चिन्ह देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आज मित्रांनो आपण पाहतोय VIP डाईज हळूहळू जो आहे पाहुण्याने भरला जात आहे. जय बजरंग चषकाची हीच खासियत आहे, जेव्हा जेव्हा स्पर्धा ऑर्गनाईज करतात तेव्हा तेव्हा 100% नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी देखील अलग अंदाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपण जाऊया मॅच कडे जिथे सज्ज झालेले आहेत. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. डिफेन्स करायचे विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर देखील तितकंच चांगला संघ आहे. धनेश 11 कुकसे संघ बॅटिंगसाठी खास करून ओळखला जातो. नक्कीच कुमार गुंड आल्या मैदानाच्या आतमध्ये सोबत आपण पाहतो प्रतीक. जी बिल्कुल, यहाँ पर जिस तरह से टारगेट हम देख रहे हैं कि 48 का टारगेट है, तो विक्टोरियन के जो गेंदबाज हैं उनको काफ़ी मेहनत करनी होगी और गुच्छों में विकटें निकालनी होंगी, कम से कम रन देने होंगी और ज़्यादा से ज़्यादा विकटें निकालनी होंगी. लेकिन अगर हम दूसरी तरफ बात करें धनेश 11 कुकसे की, तो उनके पास जो बैटिंग लाइनअप है वो काफ़ी मजबूत बैटिंग लाइनअप है. दोनों ओपनर बल्लेबाज सूरज केने और कुमार गुंड. सूरज केने जॉय कुमार ट्रॉफी में बहुत ही गजब के फॉर्म में थे. बेहतरीन बल्लेबाजी रही थी पूरे टूर्नामेंट में. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद का सामना करते हुए सूरज. जावेद फारूकी पहला ओवर लेकर आते हुए. टारगेट जो है वो 48 का टारगेट है. आज के दिन का ये दूसरा मुकाबला और दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही है. पहला मैच जो रहा था आज के दिन का वो जय मसूबा पिंपलास और मैगी 11 के बीच में रहा था. पहली गेंद हल्के हाथों से कट कर दिया इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने थर्ड मैन की दिशा में, और उसी बीच वहां पर देखना है तेज कदमों से 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर. जैसे ही देखा वहां पर कि थर्ड मैन का खिलाड़ी थोड़ा सा सुस्ती भरी फील्डिंग देखने को मिली और कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 रन इस गेंद के ऊपर. खाता खुलता हुआ धनेश 11 कुकसे का. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून दुसरं पर्व BRPLचं संपन्न झालं. A1
संदेश नक्कीच A1 जोडीचे संदेश वखारे हे देखील यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. इस बार देखना है वहां पर बहुत ही बेहतरीन ड्राइव लगा इस गेंद के ऊपर, लेकिन अच्छी फील्डिंग होती हुई, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर सैफ अंसारी द्वारा, 1 रन इस गेंद के ऊपर. नक्कीच यावर्षी अलग अंदाजामध्ये तुम्हाला BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला मिळाली आणि संपूर्ण भिवंडीचे जे ग्रामीण फॉर्मॅटमधील जे सितारे आहेत ते चमकताना तुम्हाला पाहायला मिळाले. A1 जोडीच्या माध्यमातून तो BRPL संपन्न झालेला आहे. नक्कीच यावर्षी भरपूर क्रिकेटर जे आहेत फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट BRPL. संदेश वकारे, मनोज ठाकरे, संदेश पाटिल सभी ने काफ़ी मेहनत की थी और कामयाब टूर्नामेंट. लेकिन 9 तारीख से देखना ना भूलिए भिवंडी प्रीमियर लीग BC4 और अल्ताफ अली सर प्रेजेंट 9 तारीख से सीजन 3 की शुरुआत होने जा रही है. नक्कीच माझी जी मेहनत होती त्या खऱ्या अर्थाने मला त्या मेहनतीचं फल देखील त्या स्पर्धेमध्ये मिळाला. और इस बार फुल टॉस गेंद जाएंगी डिप 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 मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. नक्कीच मजर माझ्या नावाचा स्टँड मला पहिल्यांदा पाहायला मिळाला. BRPL मध्ये भरपूर भावूक झालं होतं त्या टायमाला, कारण की सरप्राईज होतं माझ्यासाठी. आणि नक्कीच मी एवढे वर्ष समालोचक का केलं, खऱ्या अर्थाने A1 जोडीचं मी खरंच आभार व्यक्त करेल लाईव्हच्या माध्यमातून. जर आम्हाला ऐकत असेल तर नक्कीच आमच्यासारख्या समालोचकांचं नाव लावणं नक्कीच एक मोठी बाब आहे आमच्यासाठी. आणि नक्कीच तो आम्हाला प्रेम मिळालं त्या BRPL मध्ये. जी बिल्कुल, और वैसे भी अगर हम संदेश वखारे और मनोज ठाकरे की बात करें तो एक बहुत ही जिंदा दिल इंसान है और एक अच्छे कमेंटेटर, लेकिन एक गजब का उनका टूर्नामेंट BRPL. सिक्सर लगने के बाद जावेद फिर से क्या जाएंगे गेंद बाउंड्री के बाहर. इस बार ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी ज्यादा. बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए कुमार गुंड के बल्ले से. नक्कीच DJ मात्र वाजला जात नाहीये. DJ दीपेश मात्र भरपूर मेहनत घेत आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या मागे नक्कीच चेंडू गेल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकून देत आहे. थँक्यू DJ दीपेश. इस बार अच्छी गेंद वहां पर ऑफ स्टंप से बाहर इस गेंद को रखा था वहां गेंदबाज जावेद ने. तो फ्लाइंग स्टार्ट इस वक्त मिलता हुआ धनेश 11 कुकसे को. जिस तरह से यहाँ कुमार गुंड बल्लेबाजी करे, स्कोर 17 पर पहले ओवर का ये खेल चलता हुआ और एक अच्छी शुरुआत मिल चुकी है. अगदी बरोबर, चांगली धावसंख्या उभारण्यात आलेली आहे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इस बार अपने आप को रूम देकर इस गेंद को खेल दिया. वहां पर देखना एक बार फिर से सैफ, लेकिन फिर से सिंगल रन आता हुआ इस गेंद के ऊपर. तो पहले ओवर की समाप्ति और बहुत ही बेहतरीन स्कोर 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात इथे धनेश कुकसे संघाची पाहायला मिळत आहे. जो टारगेट है संदेश वो 48 का टारगेट है और पहले ओवर में ही 18 रन बन चुके हैं. थोड़ा महंगा ओवर रहा यहाँ पर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अब यहाँ से अगर हम इक्वेशन देखें तो 30 गेंदें बची हुई और जीतने के लिए रन भी है 30. या आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने हरी जोशी आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे, जय बजरंग मित्रमंडळ टेमकरपाडा भादवड याने जी मेहनत केलेली आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला दिसतंय. अतिशय सुंदर असा VIP डाईज, पहिला VIP डाईज तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून, जो सुंदर असा बनवण्यात आलेला आहे भाविक मंडप डेकोरेटर अभिमन्यू तरे यांच्या माध्यमातून. या व्यासपीठावर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था झालेली आहे. विनोद पांडुरंग गुलबी यांना दाखवला जात आहे. सोबत हरी जोशी चर्चा करताना हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक यांच्याशी, त्यानंतर रणजित नाईक नक्कीच यांना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावर गजेंद्र गुलबी, प्रल्हादजी नाईक, कल्पेश गुलबी आणि आता खऱ्या अर्थाने ज्यांचं आमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम आहे सुरेश बालू पाटील शाखा प्रमुख यांचं देखील या व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तो ओवर नंबर 2 की अब यहाँ पर शुरुआत हुई और पहली गेंद वहां पर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. देखना है किस चीज के लिए नो बॉल दिया वहां पर हमारे एम्पायर निकलेश बजागे ने. 3 खिलाड़ी शायद एक साइड पर है, इसीलिए नो बॉल यहां पर दिया गया है. और देखिए 2 रनों का पेनल्टी भी दिया गया है विक्टोरियन स्पोर्ट्स को, क्योंकि 12th मैच इस वक्त यहाँ पर नहीं है, इसीलिए 2 रनों का पेनल्टी दिया गया है.
2 रन अब ये ऐड किए जा रहे हैं और स्कोर इस बार वहां पर देखना लॉन्ग ऑन की दिशा में इस गेंद को खेल दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद है और ये देखिए मौका भी दिया और छक्का भी दिया, 6 रन। असं वाटत होतं की विकेट नक्कीच मला वाटतं फ्रीट होता, मात्र संधी होती, फलंदाजाकडेच होती, मात्र हा चेंडू थांबवणं गरजेचं होतं मजर। जी बिल्कुल, रन बचाना जरूरी है यहाँ से अब विक्टोरियन स्पोर्ट्स के खिलाड़ियों को। इस बार स्ट्रोक खेलते वक्त भले ही अपना बॉडी बैलेंस खो दिया वहां पर, लेकिन स्ट्रोक क्या कमाल का लगाया है सूरज केने ने। कडक कडक स्ट्रोक पाहायला मिळत आहे, सूरज केने ऑन फायर झालाय, मॅन फ्रॉम बाबाले जबरदस्त इन फॉर्म फलंदाज आपला पाहायला मिळतोय, कमाल आणि धमाल पाहायला मिळतोय सूरज याच्या माध्यमातून। जिस तरह से बल्लेबाजी हो रही संदेश, तो ऐसा लग रहा है कि अब बराबरी होने जा रही है, क्योंकि मेमन ट्रॉफी में विक्टोरिया ने शिकस्त दी थी, लेकिन यहाँ पर अब ऐसा लग रहा है कि बराबरी होने जा रही है। हालांकि अभी भी खेल बचा हुआ है और क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है, लेकिन अच्छी शुरुआत दिलाई है ये दोनों बल्लेबाजों ने। फिर से जाएंगे ये गेंद भी बाउंड्री के बाहर, मस्तक पे दस्तक, इस बार 6 रनों के लिए। क्या कमाल का खेल हो रहा है, जब एक पड़ रहा है तो दूसरा फिर पड़ रहा है। असं वाटत आहे की आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम करत आहे धनेशिलिंग कुक्से टीम। ज्या प्रकारची फटकेबाजीला सुरुवात केली आहे सूरज याने, फिर से जा रही है, इस बार डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को भेज दिया है, 3 पर 3 ठोक डाले। कमाल धमाल कर देने वाली बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है। 4 में 4, पहले ओवर में महंगी गेंदबाजी और दूसरे ओवर में तो बहुत ज्यादा महंगी। कितने रन अब यहां से चाहिए ये हम कहेंगे, 3 रन चाहिए। और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है धनेश 11 कुक्से ने अपने ही अंदाज में। दूसरे ओवर में ये मैच खत्म हो गया है, कितनी बॉल में 11 गेंदों में मैच फिनिश। 48 धावांचं आव्हान आणि ते देखील पूर्ण केलं 11 चेंडूमध्ये। जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली धनेशिलिंग कुक्से टीम संघाची, खूप खूप अभिनंदन।